मित्रांनो, बार्बल स्क्वॉट हा सेट मारताना तुमच्या गुडघ्यामध्ये जर पेन होत असेल, गुडघे जर दुखत असतील, तर तुमच्यासाठी मी लेगचा एक युनिक वर्कआउट घेऊन आलो आहे, ज्याने तुमचे लेगही चांगल्या पद्धतीने ग्रो होतील आणि तुमचे गुडघे सुद्धा दुखणार नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा लेग कर्ल मशीनवर लेग कर्ल हा सेट मारायचा आहे. यामध्ये हा सेट मारताना आपल्या बॉडी अकॉर्डिंग नुसार वेट चॉईस करायचंय आणि फास्ट अप घ्यायचं, स्लो डाऊन घ्यायची. याची तुम्ही 15 ते 20 रेपिटेशन मारा आणि 3 सेट मारा. मध्ये 2 ते 3 मिनिटाची रेस्ट घ्या, बॉडी कूल डाऊन होऊ द्या. त्यानंतर आपल्याला लेग प्रेस हा सेट मारायचा आहे. लेग प्रेस हा सेट मारताना स्लोली डाऊन आणि स्लोली अप न्यायचा. यामध्ये तुम्ही 15 ते 20 रेपिटेशन आणि 3 ते 4 सेट ऍड करू शकता. यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटाची रेस्ट घ्यायची, आपली बॉडी कूल डाऊन होऊन द्यायची आणि ह्या पद्धतीने लंजेस मारायचे. लंजेस मारताना पायामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 फुटाचं तरी अंतर ठेवायचं, म्हणजे तुमच्या ग्लूट्स मसलला, हॅमस्ट्रिंग मसलला प्रेशर येईल. सेट मारताना जर तुम्हाला गुडघ्यामध्ये पेन होत असेल तर याच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आपल्याला काय करायचंय, अल्टरनेट एका हातात डंबेल पकडायचा आहे आणि एका हाताने सपोर्ट घेऊन ह्या पद्धतीने तो वर्कआउट करायचा आहे. यानंतर याची सुद्धा तुम्हाला 15 ते 20 रेपिटेशन मारून 3 सेट मारायचे आणि 2 ते 3 मिनिटाची मध्ये रेस्ट घ्यायची आहे. पूर्णपणे बॉडी कूल डाऊन होऊन द्यायची. त्यानंतर आपले काल्फ मसल साठी आपण ह्या पद्धतीने काल्फ मसल हा सेट मारताना आपल्याला काल्फ रेजेस या मशीनवर हा सेट मारायचा आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला स्लोली वर जायचंय आणि स्लोली खाली यायचंय. याचे तुम्ही 20 ते 25 रेपिटेशन मारा आणि 4 सेट मारा आणि तुमचे लेग चांगल्या पद्धतीने ग्रो करा. हे वर्कआउट केल्याने तुम्हाला तुमच्या गुडघ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाहीये आणि भविष्यात तुमचे गुडघे जे दुखतात ते सुद्धा पेन नक्कीच कमी होण्यात मदत होईल. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या भावाला नक्की फॉलो करा.